हॅलो जरासं रिको दे. हॅलो 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 मिराशी बुवा आता ह्याची वळवळ जरा थांबवा. मगातपासून बघतो तुमका हडे वागतात तडे वागतात. मगातपासून ज्ञानाच्या गोष्टी सांगतात मोठे मोठे. हे असं केलं पाहिजे ते तसं केलं पाहिजे. हातातला घड्याळ आता बंद पडला तर पहिलं शेत विकत घ्यावा. आता मी असं कधी कोणाला बोलत नाही पण मायबाप भजन शिकव काशी कशी करतात ते तुम्हाला आता बघायला मिळेल. एखाद्या बोला कसं फोडकावलं जातं. तू चढवून ठेवला त्या का कापड्यावर सगळं तुला आता गांधर उपयोग हा बघा बघून काय म्हणतात 30 वर्षाविषय 30 वर्षात तुका काय लाज असत तर बोला. अर्धा तास गजेरा वेळ सांगलात जवळजवळ 1.25 तास झालो. हा 1.5 तास लोक कंटाळले आणि गजर म्हणतात गाडी बुवा गेले नाईक दुरे गेले जमलेले हयले लोक गेले. या आता हा एक नंबर म्हणजे तुमका झोपलेले उठले आता बघा. काय लाज शरम का हा की नाही म्हणजे आमका तर वगैरे बोलायचं एकटो आडवर होत ना तू काय होत तू मी एकटो आडवर होतो का आमच्या घरात बरोबर की नाही गिरे काय होय म्हणतं मग 29 वर्षात त्याचं सांगते म्हणते पैसे हा पैसा पैसा बोलताय साहब ज्यादा कुछ नहीं बड़ी बात नहीं कहूंगा. बाळासाहेब ठाकरेंचं गजर तुम्ही सांगता का एखादा चरण घेतो मग सुरुवातीची 10-15ची की नाही म्युझिका मारलात गाणी म्हटलं हिंदी मराठी ना ती कमी करू होती ना म्हणा गोया होता बरोबर की नाही. बाळासाहेब ठाकरेंचं गजर म्हणा तुमका वेळ नाही काय येता कधी आणि जाता कधी. ज्या माणसांना मराठी मी बोलतोय ना नक्की चावड गेली का सोडणार नाही रे भिया नको तू. मी पहिलाच सांगलेलं आहे काय माझ्या नादात तुम्ही लागा नको. पहिलंच सांगितलेलं होतं मी जितको शांत होय तितकोच मी वाईट माणूस आहे. हे काय सांगतोस तू गाडी बुवा चला ह्याची हिंमत हा डायरेक्ट सांगते मी ह्या माणसाची हिंमत आहे का बोलायची. तो एक शब्द बोललो का त्यांना काय सांगल्यात माहिती आहे तू एकदा मुंबई गेलोस आणि चाय पिऊ गेलो तो हगीत लावून गेलो जो का अध्यात्म मुखातून जो सांगलो तो हगीत लावतो होतो हगीत लावतो अध्यात्म होतो काय बायबा बदल असे का तुम्ही सर्वजण साक्ष आहात. एक तरी घाणेरडा शब्द माझ्या तोंडात लिहिलं तर तुम्ही सांगायचो नाही की नाही. इधर पुलिस पकडत आहे क्या म्हणजे पोलिसांका बाकी काम काय येत नाही. गावचा हा मा बाकी तू बाबा कोणत्या खिशाने ना गेलं हो माका सांगता म्हणताय तिकीट काढू खूप बरवलंय म्हणजे मी मगाशी सांगितलं आज तुम्ही 2 जाणकार बोआत मला सांभाळून घ्या पण हे जाणत्यांनी जर असं केल्यानंतर माका सांगा माझ्यावर काय करतो लो दोघांनी तुम्ही माती घालात. लुक ॲट मी you are forcing and जोरात ओरडिंग my heart is कलकलिंग now. काल अशी बटना खेका काढतात होता मग सांग गरम आता गरमच होताला फॅन लाव सांगा तेंका बाका सांगत तुमचा कांडाप कडीन खेना कांडाप पडताला माका सांगा बुवा तुम्ही माका सांगा तुम्ही कांडाप खेना काढताला काय हा काय कांडाप काढण्यासारखी आहे माझा सोडा तू मोठा भाव तुझो ना तो मग खाण्यार घेऊन मिरा होतो त्या का जाणतो हा जाणतो मोठा भाव त्यांना तुका डुकर म्हटल्या तुझ्या भजनात त्यांना सांगल्या बोमाटस अशी म्हणतात डुकरा सुद्धा 4-5 गाव किंवा क्रॉस करून डोंगर करून गेली असती आणि ही मोठ्या भावाची तुझी कौतुका मग असं सांगतं आणि त्याका सांगतं तू का शरम असात तर तू घाडी बुवा बोलशील
आता तुका डुकर म्हटलं तुका जर श्रम जा असत ना काहीतरी विजय बरोबर तुझं नाव घेणार तू शिष्य जायची खरो तसा हा कोण विचारवता खरो जर विद्यार्थी असतील ना तू नाही तर मी म्हणते तू पाटल्या जरा शिकत गेलस सरळ विषय हा लादलं म्हणजे काय माका प्रॉब्लेम म्हणजे दोन्ही ठिकाणी हा करूच लागता हा पेटवा म्हणजे त्याच्यानंतर तू सांगतो माझा तो एक शायरी ती लिहून घेऊ नको नाही काय आता असा मी आता काय बोलत गेलोय घेऊ माका तुका काय मी जास्त बोललोही नाही जी दादागिरीची भाषा झाली बरोबर की नाही उडवणारच पावत उडवच विषयच नाही हा यांका बोलला करा घ्या तर आपण बारी घ्यायची ना एखाद्या आपणाक म्हणता वा मिराशी बुवा चांगले आहेत चांगलं भजन करतात सुंदर त्यांचा गोड गळा आहे ते भजन सम्राट आहे मग त्यांच्या वेळा तू घे आमका जमात्र आमका तिढा सह नव्हता ना भिन्न आता आज कशा मी बोलणार मी सांगणार नको बोलत तरी मी बोलतले बुवा तुम्ही मगाचपासून सांगतात की हे माझं घेऊ नका ह्या माझा चोरलाय शायरी तुम्ही तो गजर जो म्हटलास ना मिराशी बुवा तुम्ही आता तो गजर म्हटला त्या मंडळात तुमका तरी समजलो बरोबर की नाही काय ते काय रायमिंग वर्ड्स नाही यमक नाही काय नाही सरळ सरळ म्हणजे जमलेले सांगतं काय यमक जुळणार नाही खडेच्या खडे आणि तुमका एवढी बारी दिली 15-20 हजार रुपये तुमका खर्च करून दिले त्या मंडळाचं नाव तुम्ही 3 वेळा पाठी बघता राम मंदिर सार्वजनिक मंडळ पॉइंट आहे की नाही मग मग दुसरं लिहून घेतला असतं काय लिहून घेतला इधर पुलिस पकडता है क्या गाजरा खाऊ नको गजर कमी आपण बोलतो नाही जास्ती मी आता काय मी मगापासून जे काय बोललो ते सत्य बोललेलं होतं कारण सत्य नेहमी कटू असतं आणि त्या ह्यांका झोमला कारण सम आणि काल हेच बुवा तुमचा काय विषयच नाही जा आता मी डायरेक्ट बोलणार माणूस आहे पाठसून बोलला ह्या माका सोबत नाही मी त्या बोलतही नाही त्या काय असत तुका चीड अजून घालूची असत ते काय तू बिंदास घालू शकतो पण तो काय माझा वाकडा काय करूच नाही त्या तू काय करते तितक्या तुम्ही दोघांनी जरी एक जरी झालास तरी माझा काहीच तुम्ही करू शकणार नाही ह्याच्या मी म्हणणं नाही की मीच मोठं माका गर्व झालं असा विषय नाही पण तुम्ही दोघेजण मोठे असाल तुम्ही घाणेरडा दोघेजण बोलला ह्यो माझं प्लस पॉईंट आहे आता कसा वाटला मग असा थंडगार म्हणजे असो थंड थंड वडापाव असो पाव खालचो दिल्यासारखं वाटलं ना आणि खा वडापाव अरे गॉगल चष्मा बिस्मा सगळं काढले नी हे बुवा सांगतात धुरे बुवा घाणेरडा बोलणार हो त्याच्यावर खूप बुवा नाही तू बोललास तशी मी म्हणता बोलणार नाही सांगले नी तू धुरे बुवा तुझा काय बोललोस तशी मी बोलणार ना माका तर शोभत नाही हा सगळा इतक्या झाला आणि शेवटाक जोग दोन सांगूचे ते त्याच्यातलेच सांगलास तुम्ही त्याच्यात वेगळा तुम्ही काय सांगलास ते जोग बुवा पण त्याच्यातलेच होते ना गाणी आपण जी म्हणतो ती जवळजवळ नाही म्हणायची 10-15 गाणी म्हणायची गजरात अर्ध तास असलो तर 1.25 किंवा 1.5 तास घ्यायचो मग बाकीच्या बुवानी करायचं काय विमान पण गेला आता उद्या आरड मारत झालं तिकडे माझ्या मनी प्रियाची महिलांसाठी गाणं म्हणतोय माझ्या मनी प्रियाची तुमका समजलं गाणं काय म्हटलं असता आता हवेची गरज आहे माझ्या मनी प्रियाची माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते संसार मानिते संसार मानिते संसार मानिते संसार मानिते संसार
बरोबर की नाही? पण लाज जर वाटत असा 30 वर्षाची तर तू ह्या कमवलं बरोबर ना. माका सांग कित्याक पडलं तू काय माका बोललेला हा काय गाणी म्हणतात. त्याच्यानंतर एकच राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एवढं केलं आणि एकच राजा बुवा तुम्ही गाणं फक्त तिथं ध्रुवपद नुसतं म्हणताय. या ठिकाणी सन्माननीय श्री ललित वर्धम यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी भजन सम्राट भगवान लोकरे बुवा यांचे शिष्य सन्माननीय श्री अभिजित सुर्वे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकच राजा ढोलकी घे. असं माहिती आहे आपल्या कोण बोललो का तिडा आपल्या सण होणार नाही म्हटल्यानंतर तर दाखव काय तर दाखव का भया तुमचा काय प्रॉब्लेम नाही मग म्हटल्याबद्दल. नाही तर मग ती सांगची ह्यो मोठो बादशाह लागायला त्याची गाणी सगळी म्हणून दाखवली आहे. हा बघ हॅलो हॅलो. एकच राजा इथे जन्मला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. मग तुझून जे बोमाट सांगतात ना रुबाब सांगतात असं आवाज लागतोय बोमाट असं हा आवाज लावून दाखव म्हणजे भेंडरू कसा पातळ होता ना तसा मातला थय. तुझं मोठं भावासारखं घराकडे घेऊन बस माका सांगायचं ना. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. किल्ल्यावर हे जन्मला किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव गाजते. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. सुंदर स्वराज निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर. रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर. प्राणपणाने लढले मावळे भरतच्या राजावर. प्राणपणाने लढले मावळे भरतच्या राजावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात ना धर्म मानितो जगला माणुसकीवर. जात पात ना धर्म मानितो जगला माणुसकीवर.
मराठी आहे नाट देवा काळजी आता याची देवाकच काळजी आहे माका नाही आणि भावाक काळजी. या ठिकाणी उपशाखा प्रमुख अंकित सरमळकर यांच्याकडून हे 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय श्री ललित वर्धम यांच्याकडून आमचे पकवाज वादक विराज भावकर यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय श्री दिनेश तोरसकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सगळ्या तुमच्या हस्तचेता मी तुमकाच बोलतोय बुवा. प्रेम आहे प्रेमा खात आय लव्ह यू म्हटलं असतं पण उपयोग काय लय भारी बुवा. आता तुम्ही जे पूजा होता तुमकडला का तुमकाच म्हणतात की का अरे अपनी भी कोई इज्जत आहे भाई. लय भारी बुवा. दयानंद नाईक शिवसैनिक आग्रा आगरीपाडा यांकडून 101 रुपयांचा बक्षीस आलेला. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय सौ तारामती राऊत यांकडून 201 रुपयांचा पारितोषिक आलेला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे MH03CH1231 बरे बरोबर कल्याण उघडला MH03CH1231 यांच्याकडून 101 रुपयांचा पारितोषिक आलेला. धन्यवाद. होणारा होताला होता होणारा होतालाच आता कोणच्या हातीतच नाही. सगळा काय हातात आहे का. झाड कसा वाढता आणि कसा मोडता ह्या आता गजरात सांगणार बोध मला. होणारा होताला जाणारा जाताला माग तू फिरू नको. होणारा होताला जाणारा जाताला माग तू फिरू नको. उगाच सांडू नखऱ्याची संगत तोट्याची धरू नको. येईल दिवस तुझा इमान जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे गाव सारा इसाल गजाल देवा काळजी रे माझ्या देवा काळजी देवा काळजी रे माझ्या देवा काळजी. होणारा होताला हो होणारा होताला जाणारा जाताला माग तू फिरू नको. उगाच सोडून घराची संगत कशाची धरू नको. येईल दिवस तुझा इमान जिगर सोडू नको. तुझ्या हाती आहे भाव तुझा. तुझ्या हाती आहे गाव सारा इतर गजाल काळजी रे. भजन रसिकांच्या टाळ्या आहेत आणि जो हा जो प्रतिसाद आहे हा कशासाठी असतो माहिती आहे. मी कोण मोठा संगीतकार नाही पण मी जे काय म्हणतो किंवा सादरीकरण जे आमचं असतं ते प्रत्येक भजन रसिकांच्या हृदयापर्यंत जातं म्हणूनच हे टाळ्या असतात. आत नाही गेला उपयोग काय. सगळं पाहिजे बुवा. हिंदी मराठी गाणी नाट्यसंगीत भावगीत सगळं पाहिजे.
कोश माझा प्रियकराला पोचवा प्रियकराला पोचवा हे सुरानो चंद्रवा हे सुरानो चंद्र सच्याच्या परत इकडे जाऊचा आलं तर डुकराचं पेट सुद्धा होईल नाही तर जमत नाही तर कांडेचोरच जास्ती गावते काय डुकर उद्या खायच्या झाडकीत लढा जाऊचा शंभर टक्के म्हणणार म्हणजे पण असा नाही करतो पैसे आपले येत म्हणून चालला रामाने असं केलं की मग सीता झाली शत्रुघ्न झाला तू काय केलं तू आता भूगोलचा अभ्यास बाकी काय बाबा बाकी बरोबर बरा हा सगळा कलमाची फवारणी वगैरे पेटी पॅक करतो हा फक्त घेई छंद मकरंद म्हणतो आणि गजराला सुरुवात करतो कारण जास्त वेळ मी घेणार नाही कारण वेळेचं बंधन आहे आणि वेळेत जे काय आहे ते वेळेचं महत्त्व प्रत्येकाला समजलं पाहिजे प्रत्येकाने वेळेचं महत्त्व पाळलं पाहिजे म्हणून 100% बाळासाहेबांचा गजर म्हणणार
मारुतेवरा नाटा ध्वजाला धुवून गेले विराज एक फक्त ह्या बंदिश घे आया या ठिकाणी सन्माननीय श्री सुभाष घाग यांच्याकडून हे 100 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की अशी पाखरे ती फक्त एक टायटल मारा बस. त्या ठिकाणी तुळशीदास राऊत यांच्याकडून गाव निरोप यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक आलं आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान सौ तारामती राऊत यांच्याकडून हे 201 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. खैसून येतात या ठिकाणी सन्माननीय श्री ललित वर्धव यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलं. धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय श्री दयानंद केसरकर यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलं. पदसारणी दपग अशी पाखरे अशी पाखरे आणि स्मृती देऊनी गाती अशी पाखरे आणि स्मृती देऊनी गाती दोन दिशांची रंगत संगत दोन दिशांची रंगत संगत दोन दिशांची नाती अशी पाखरे येती अशी पाखरे येती आणि स्मृती देऊनी जाती अशी पाखरे येती आणि स्मृती देऊनी जाती दोन दिशांची रंगत संगत दोन दिशांची रंगत संगत दोन दिशांची नादी अशी पाखरे येती अशी पाखरे येती अशी पाखरे येती. धन्यवाद. सांगायचा मुद्दा हा की तुम्ही मगाशी मला सांगितलं की जे झाड लवकर वाढतं ते लवकर निघून जातं लवकर मोडतं त्याचं नामोनिशाण पण राहत नाही. म्हणजे बुवा तुम्ही ते स्पेशल करून मला सांगितलं आणि तुम्ही सांगताना पण सांगितलं की खास बुवा तुमच्यासाठी सांगतो. पण बुवा हे जे माझं ते झाड आहे अगदी अंतःकरणापासून सांगतोय हे जे झाड आहे ना बुवा ते असं तसं झालेलं नाही आहे बुवा. त्याला जे खत पाणी घातलं ते अतिशय मेहनतीने घातलं त्याची संगोपन मेहनतीने केलेलं आहे. जर हे झाड उद्या सकाळी तोडून तुटून तरी गेलं तरी जाणारा प्रत्येक माणूस या झाडाच्या जागेवर नमस्कार करून मग ते 100% बुवा जाणार. एवढी मला सांगतो. या ठिकाणी प्रोफेसर समीर जाधव साडे कॉलेज यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गजर घ्या बारी जबरदस्त पेटवलं बुवा 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं. धन्यवाद. होय हो दिला मी पैशाक नायच अजिबात काय माका म्हणणं नाही पैशाबद्दल मी काय म्हणतच नाही पण तुमकाय देऊची असती तर तुम्ही गप राहा नको. धावतात एकदमच धावता आला आता. या ठिकाणी दादा झोपलो होतो
परत मला कोणतरी उठवलं परत सांगितलं क्या बात आहे. की दादा भयंकर प्रहार करतात. गोपालचे ते भैरी त्याच्याबरोबर सर्व क्या बात आहे. असेच आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहू दे. सर्व मायबा भजन रसिकांचे आशीर्वाद असू द्या. हीच फक्त तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. सांगितलं होतं ना नंतर बोललं का बोललं म्हणजे म्हणजे भारी असेल खैसून काय करतीस. परत मला माहिती देण्यासाठी सुपर दे. दादा सोडू नका अजून आता पब्लिक आता मी पण आलो परत आलो. दादा भावाक सांभाळतलो का आपणाक सांभाळतलो. आता कोणीही कोणाचं सांभाळायचं आहे ते आपण ठरवलं. तू फक्त रेल्वे स्टेशनला जाऊन लोकांच्या खिशातली बदादू करीत बाकी तुका काय जमायचं नाही. भजनामध्ये म्हणजे नाट्यगीत, भावगीत, भक्तिगीत, हिंदी गाणी ही असतातच. फक्त एक बंदिश फक्त सादर करतोय. अतिशय छोटा कलाकार आहे मी. मला का जास्त येत नाही कारण संगीत म्हटल्यानंतर हा अथांग महासागर आहे आणि त्या महासागरापैकी एका धुलीकणा एवढं सुद्धा माझ्याजवळ नाही. जे काय आहे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद फक्त एक बंदिश सादर करतोय. Gavana Gino, Gavana
जर का ह्याच्यात चुकलं असाल तर बिनधास्तपणे सांगा, माका काही कमी पण वाटत नाही. फक्त काय बुवा, आम्ही फक्त हे जे काय आहे ते फक्त कधी अतिशयोक्तिमत्तेचा वापर कधी करत नाही. पण काही वेळेला नवीन काहीतरी द्यायचं झालं आणि समोरचे बुवा जर उजतीवरच पेटले तर मायबाप भजन रसिक आमच्या सुद्धा नावीलाच होतो. म्हणून सांगतोय त्या ठिकाणी गजराला सुरुवात करतो. धन्यवाद. ठाकरे बुवांचा गजर आहे. या ठिकाणी फक्त आपला भजनाचा गजर घेऊया पटकन आणि ठाकरे साहेब. या ठिकाणी महामही सुवर्णसागरी प्रासादिक भजन मंडळ डेमोलो कंपाऊंड बुवा श्री अभिजित सुर्वे यांच्याकडून या बंदीसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. देव बघता. आता काय बोलण्यासारखं काय राहिलं नाही ना, काय मिराशी बोल. आता काय बोलण्यात तितकं अर्थ नाही. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे, तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. ना गर्व अहंकार नाव पाहिजे, ना गर्व अहंकार नाव पाहिजे, परमेश्वराचरणी भक्तिभाव पाहिजे. हरी मंत्र दिला साधू संतांनी, घालविला वसा त्यांचा थोर पंचरत्ना. हो बघा, रामकृष्ण हरी मंत्र हा आपल्याला संतांनी दिलेला वारसा आहे आणि त्यांचा वारसा आपल्या पंचरत्नांनी जपला. बघा, पंचरत्न आपल्यातून होऊन गेली. कोकण कलाभूषण कैलास असी चंद्रकांत कदंबुवा, त्यानंतर भजन महर्षी कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा, संगीत रत्न कैलासवासी विलास पाटील बुवा, कैलासवासी वामन कोपकर बुवा, कैलासवासी काशीराम परब बुवा, कैलासवासी चिंतामणी पांचाळ बुवा. ही रत्न आपल्यातून होऊन गेली. त्यांनी तो हा वारसा जपलाय, तो आमच्या भजनी बुवांजवळ दिलेला आहे आणि त्यांचा वारसा आपण आज जपतोय. आज बघा, कोकण कलाभूषण कैलासवासी चंद्रकांत कदंबुवा यांचं आरेपाट्यावर स्मारक उभारलं. कारण त्यांनी तेवढं केलेलं आहे म्हणून त्यांचं स्मारक उभारलं. उद्या सकाळी सांगा आमचा काय झाला तर आमचा काय असताला. आमचा स्मारक रवाने साधी चार चुडता आडून जरी लावल्यानी, चुडता तो माटव जरी करून घातल्यानी, अरुण गाडी बुवा यांचा माटव तरी खूप तुझं विषय वेगळं. तू 30 वर्षात सगळं इथं घातलं तुझं म्हणजे दुकानात स्लॅबचा बाय 30 वर्ष पेटीचा जर काम येईल तर सुपारी 12,000 असेल तर आधी 5,000 कट करून घ्या. माका वाटलं नाही पेटीला मी फक्त बुवा तुमच्या पेटी वादळाला नाव ठेवलं नव्हतं. मी तुम्हाला काय सांगितलं, ही सरस्वती माता आहे, ती जरा व्यवस्थित हाताळा. हा फॉरेनरचा विषय तिसरा झाला रावतारवला विषय फॉरेनर. माझ्या घराकडे येईल होय आणि 2 फणसाची झाडं होती. सगळं झाला मी सांगलोय देसी आणि सांगताना गुलामान सांगल्यानं काय माहिती या 2 गावांनी म्हणता 1 फणस तुटलो. असं नाही आता 1 घाव आणि 2 ढेकला उडाली असलं सांगायचा. हा घ्याली काय 2 घाव आणि 1 फणस फुटलो. काय सगळा झालाय. मी तसं साधारण नाही हो, यांनी तसं माझ्या घराकडे लक्ष ठेवलंय तसं ह्यो माणूस सुद्धा एकदा समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेलेलो. देवगडात वगैरे जाणार ना, कारण तिकडे कसं आवाटातले वगैरे गावातले लोक ते भक्ती भीतीत ना, त्यामुळे तिकडे ते जात नाही. हे गोव्यात गेले, कळंगूट बीच, बागा बीच, तिकडे सगळ्या बघण्यासारखे असतात. त्याला गेले बुवा नाही दुरे बुवा गोव्यात गेले समुद्र किनाऱ्यावर आणि असे आता फॉरेनर कसे झोपतात तसे तसे आपले खुर्चे ठेवलेले होते त्यांना रेस्ट घ्यायचे.
झाला भाऊ आपले थंय गेले आणि रेश घातली आडिये रावले म्हणजे खुर्च्या झोपले. इतक्या दिवसून एक तांबडो फरक फॉरेनर इलो 30 वर्षांनी इल्लेलो तो 30 वर्षांनी इल्लो जर्मनीसून तकडे टाकडी होतो तो 30 वर्षांनी इलो आणि इलो आणि बघताचा काय झोपले ड्रेस भारी जॅकेट नाही होता स्विमिंगचा ड्रेस होतो. झाला तो फॉरेनर इलो लाल भडक आणि विचारता हे मॅन आर यू रिलॅक्सिंग. तो फॉरेनर विचारता हे मॅन आर यू रिलॅक्सिंग. व म्हणतात नो नो आय एम नॉट रिलॅक्सिंग आय एम संदीप नाईक धुरे बुवा फ्रॉम बापर्डे तालुका देवगड. तो गेलो मिराजी बुवा बघा हेंका पण वाटक लागला कधी भारी झाला. तो गेलो आणि दुसरो पाठोपाठ इलो. तुमका ते माहिती म्हणजे आता समुद्रकिनारी फिरायला नाही का माहिती फॉरेनर भरपूर असेल. दुसरो होतो लाल भडक टाक 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 म्हणजे काय बुलेट होती ती लावल्यान थंयसर आणि इलो थंयसर तांबडो भडक झालेलो होतो. इलो आणि मी हे आपले बुवा झोपले नाही दुरे बस इलो आणि हे मॅन आर यू रिलॅक्सिंग लिबलिबी. हा तर हे म्हणतात नो 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 आय एम नॉट रिलॅक्सिंग आय एम संदीप नाईक धुरे बुवा डबल भारी स्पेशलिस्ट फ्रॉम मोंड बापर्डे तालुका देवगड. आणि लिबलिबीत गरज कसं आहे तर मी सांगू शकते. झाला आणि बुवा मला येतलो जातलो फॉरेनर मागा येतात बुवानी थैली जागा बदललेली. बुवानी जागा बदलली बुवा मध्ये कंटाळो इलो झोपतोय आता तो रिलॅक्सिंग विचारता म्हणा बुवा आपले चलत पुढे जातं. चलत बुवा पुढे जातं तर थैसर पुढे एक असं बुवा जसे झोपलेले तसं विश्रांती घेत एक फॉरेनर झोपलेलं होतं. बुवा थंय गेले आणि त्या फॉरेनरला कसं हात लावले तर उठलं तो त्या हे व्हॉट इज दिस. तर बुवा ते काय आर यू रिलॅक्सिंग. तो झोपलेलं होतो बुवा ते काय आर यू रिलॅक्सिंग. तो म्हणता या आय एम रिलॅक्सिंग. इतक्या भक्त बुवाने ऐकले नाही या आय एम रिलॅक्सिंग म्हणतो क्षणी बुवांची तळपायाची आग केली मस्तकात धारले नाही 2 पोळा ठो त्याबरोबर तो फॉरेनर होतो सांगता हे व्हॉट आर यू डुईंग करता व्हॉट इज व्हॉट तर बुवा म्हणतात व्हॉट आर यू डुईंग. सकाळपासून तुझ्या घरातले रिलॅक्सिंग म्हणून सबंध होतं ती यायचं आडवर होलं. तो 30 वर्षात अवगत नाही म्हणून सांगतोय जे काय प्रेझेंटेशन असेल ते कसं केलं पाहिजे की लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे. आज बघा पंचरत्न आपल्यातून होऊन गेली पण त्यांच्या आठवणी प्रत्येक भजनी स्वतःच्या हृदयामध्ये जिवंत आहे. त्यांनी काय दाखवून दिलं की जगाच्या रंगमंचावर असे वावरा की जिवंत असताना टाळ्या वाजल्या पाहिजेत परंतु आपण जिवंत नसताना सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे आणि वाजत राहिलं पाहिजे. म्हणून म्हणतोय कालविला बसा ज्ञान थोर पंचरत्नात अहंकारी अभिमानी रावण तिथे सरला. ज्याला अहंकार झाला तो गेला लयाला गेला तो संपला. पब्लिक आणि रावणा होता पब्लिक आणि रावणा होता. तुम्ही घाण करून टाकला सगळी. आमच्या टायमात ते झोपाक गेलेले घराकडून परत दिले आणि तुमच्या टायमात होते त्या घरात झोपाक गेले
वा 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 अहंकारी अभिमानी रावण रे धरला. कलियुगी हो कलियुगामध्ये जर धरायचं असेल तर परमेश्वराचं नामस्मरण आज एकमात्र उपाय आहे बुवा. बघा बघू बघा किती बोलतात. तलाठी हो तो कारकून तो हा काय चाललंय काय. त्याच्यानंतर माका कांडेचोर म्हणतात तुम्ही. हा याचंच नाव नाही किती नावं तुम्ही माका ठेवलात म्हणून काय माझ्या अंगात काय ढाना पडतेली काय नाही बुवा. असं काय नाही. तुम्ही मला किती बोला प्रेमाने. माझं म्हणणं ते आहे एकमेकाला प्रेमाने बोलूया आणि जशी काय म्हणजे मायबाप भजन रसिकांचं मनोरंजन करूया. म्हणजे पैसू नाही काय त्यांचे पैसे पिटावे असतात. आणि तुम्ही बघा जी सांगता माणसाने नेहमी हसत राहिलं पाहिजे. कुठे पण जा माणूस हसतच राहिला पाहिजे. माका सांगा तुम्ही सांगतात ना मान्य हसतच राहा काय माणूस एकत्र टायमाचा मैता केलं नाही घरातली भान काढावली म्हणजे चल हसाच्या जागे जातं बरोबर की नाही. आता मला काय कसा वाटतं म्हणतोय कलियुगी या करण्यामुखी राम पाहिजे. कलियुगी या करण्या कर्मशीच पाहिजे. जुन्या झाल्या झाली ती रूढी अन परंपरा. कलियुगाचा बेरा लोक म्हणता माझा खरा. पर्व आहे ते प्रत्येकाला गर्व आहे. जो तो माझाच खरा म्हणतात सगळा माझा. भावकी नसा हा फरक कोणता बरं नको. प्रत्येक जण प्रत्येकाला नाव ठेव फक्त झालेला फक्त बघित असता नाव कसं ठेवू खावा. पण सांगतोय माझा सगळा यमाचा खाजा काही नाही. पहिली आंघोळ आणि शेवटची आंघोळी बाहेरच होती रे. कितीतरी कोट्यावधीचं जरी बंगलो असलो माणसाचो तरी त्याची जेव्हा मयत होता तेव्हा त्याची आंघोळी त्याला खळ्यातच घालणार. 10 लाखाच्या गादीवर जरी झोपलो तरी त्याला शेवटी नेताना मानग्याच्या चरसून घेऊन जाणार. आणि किती जरी काय जरी केल्या तरी शेवटी त्याच्या राखेलच होत नाही. म्हणून सांगतोय काय तर माणसाने कधी गर्व करायचा नाही. मी मोठा की तू मोठा, तू मोठा की मी मोठा असं करण्यापेक्षा सर्वांपेक्षा मोठा तो ईश्वर आहे. तेव्हा आपण काय करूया खांद्याला खांदा लावून चालूया. याच्यातच आपली प्रगती आहे. म्हणून म्हणतोय किती काय तुमच्याबद्दल चांगला सांगता येतं बघा. मागासपासून तुम्ही नका कर्मचारी बुवा म्हटलात पण मी तुमका एका शब्दात काय बोललोय नाही. आपल्या एकदा मी तर बोलायचंही पण नाही काय म्हणा. बरं मी काय म्हणतोय तो हेल्मेट वाला माणूस कोण तो हेल्मेट वाला माणूस कोण होतो की तो खात खाली काय हेल्मेट आणि त्यानं नंतर तुमका सांगितलं ना तो तुम्ही ते काय विचारला मग पॅन्टी खास पॅन्ट काय खा ढुंगान खांदवली. ही भाषा ही निव्वळ चवटगिरी आणि फालतूगिरी आहे. मी बारको असा नित्य काय बोललोय ना आणि तुम्ही मोठे असाल तुम्ही काय इतके घाणेरडा बोलत गेलाच नाही बघा. याचा जरा विचार करा. काय दुसऱ्याच्या तोंडात जेव्हा आपण काळा फासून जातो ना त्या पहिला आपल्या हाती लागतात. मी आपलं मोठं माणूस हा देवगडचो आपलं हा असं नाही माझ्यावर उलट ना. आणि बरा सपोर्ट कोणतो तर ह्या माणसाचा सपोर्ट तुमच्यासाठी सांगतोय. अरे पितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही. पितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करता येत नाही. त्याच्यासाठी
खानदानी जातीवंत लागतो आणि शिकारी सुद्धा बुवा जातीवंत लागतो आणि जातीवंत लागतो म्हणून म्हणतोय परंपरा कलियुगाचा बेरा धोतो माझा करा जीवनी करण्यामुखी राम पाई दे अरुण जागे जीवनी करण्यामुखी राम पाई दे धन्यवाद. हॅलो या ठिकाणी पहिला सफी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गीत सादर करतोय. वसा घेऊन शिवबाचा वसा घेऊन शिवबाचा 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 वसा घेऊन शिवबाचा क्रांती मशाल करी वसा घेऊन शिवबाचा क्रांती मशाल करी वाली दिनांचा अवतरला बाळासाहेब भुवरी वाली दिनांचा अवतरला बाळासाहेब भुवरी वाली दिनांचा अवतरला बाळासाहेब भुवरी.
हिंदवी महाराष्ट्रात, हिंदवी महाराष्ट्रात. हो बघा, या हिंदवी महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी 1966 साली शिवसेनेची स्थापना केली आणि 1995 साली विधान भवनावर भगवा फडकवला आणि भगवा फडकवला. हिंदवी महाराष्ट्रात गरजेला व्याघ्र तो भारी, हिंदवी महाराष्ट्रात गरजेला व्याघ्र तो भारी. जैसे रामाचं मारुती, भक्त शिवबाजाईचा जैसे रामाचं मारुती. करी कार्य जडोदित सर्वांची उन्नती. एक पाय मळ्यात, एक पाय तळ्यात तर एक पाय मळ्यात. मराठ्यांच्या जर नादाला लागा तर हात पाय गळ्यात, हात पाय गळ्यात आणि हात पाय गळ्यात. तरी कार्य गदोलित सर्वांची उन्नती. शिवसेना कीर्ती गाजली जगभरी, साबोनी शिवसेना कीर्ती गाजली जगभरी. पाऊ आवडीने गुण हे गोडवे पौरुषत्वाचे. अरे पराक्रम पाहून तोंडात बोट घालणारे अनेक होते, पराक्रम पाहून तोंडात बोट घालणारे अनेक होते, परंतु शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूची बोट छाटणारे फक्त मराठी आणि मराठेच होते, मराठी आणि मराठेच होते, मराठी आणि मराठेच होते. वसा चाले क्रांतीचा होऊ राई तुमदे. मुद्रा करुणी मानाचा. हो बघा, अशा या हिंदू हृदय सम्राटांना हा दास, हा अरुणदास मानाचा मुद्रा करतोय. म्हणून मध्ये बघा, मुद्रा करुणी मानाचा, मुद्रा करुणी मानाचा दास पेलवुरी, मुद्रा करुणी मानाचा दास पेलवुरी. अरे काय करता घेतलं घेऊन शिवबाचा. Wait.